हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत गावच्या पद्धतीने मस्त झणझणीत असं खेकड्याचं कालवण. तर त्यासाठी इथे खेकडे आणलेले आहेत. तर ते सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर पिशवीमध्ये खेकडे दिसत नव्हते, तर खेकडे दिसण्यासाठी आम्ही पातेल्यामध्ये काढून घेतले. पण पातेल्यांमधूनही खेकडे पळण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे त्या आमच्या आत्याबाईंनी त्यांना दाबून धरलं आणि मिस्टरांनी झाकण लावून ठेवले. तर थोडंफार दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते पातेल्यातूनही बाहेर निघत होते. बाहेर निघाल्यावर माझ्या मुली ओरडत होत्या, त्यामुळे त्याला झाकण लावूनच आम्ही ठेवलं आणि दाखवण्याचा प्रयत्न केला. तर जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, पण काही नीटसं ते दिसलं नाही. तर कालवण करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खेकडे स्वच्छ करून घ्यायचे असतात. तर इथे आमच्या आत्याबाई ते खेकडे स्वच्छ करण्यासाठी घेतलेलं होतं त्यांनी. तर अशी बरीचशी त्यांना भांडी लागतात स्वच्छ करण्यासाठी. तर नॉनव्हेज करण्यासाठी त्यांना बरेचशी हाताखाली माणसं देखील लागतात. माझ्या मुलींना खेकडा पाहायचा होता म्हणून त्यांनी एक असा हातामध्ये घेऊन दाखवला. तर असा जो काळा खेकडा असतो तो टेस्टी असतो असं म्हणतात, त्यामुळे त्यांनी काळा खेकडा आणला होता. तर आता हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने आमच्या आत्याबाईंनी त्याच्या नांग्या तोडून घेतल्या. तर एक एक अशी नांगी त्याची तोडून घेत होते. तर आम्हाला काही समजत नव्हतं, पण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आम्हाला. अशा त्या एक एक नांग्या तोडून घेतल्या आणि त्याचं जे कवच असतं ते स्वच्छ करून घ्यायचं असतं. तर ते खूपच कठीण असतं, पण त्यांना सवय आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे ते कसं खोलायचं. तर आम्हाला काही समजत नव्हतं, आम्ही फक्त बघण्याचं काम करत होतो. तर ते खूप कठीण आहे. तर त्यांनी कसं बसं ते खोलून दाखवलं आणि ते स्वच्छ करत होत्या. तर ते खोलल्याच्या नंतर आम्हाला काही समजत नव्हतं ते काय स्वच्छ करतायत. तर मग त्यांनी आम्हाला दाखवलं की अशा पद्धतीने आतमध्ये असतं आणि हा जो पिवळा भाग असतो तो आपल्याला रस्स्यामध्ये घ्यायचा असतो. तर हा पिवळा जो भाग आहे तो त्यांनी एका प्लेटमध्ये काढून घेतला. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा जो कवचमधला पिवळा भाग आहे तो ते एका प्लेटमध्ये काढून तो रस्स्यामध्ये वापरणार होते. तर इथे सगळा हा पिवळा भाग एका प्लेटमध्ये काढून घेतला. नांगी वेगळी आणि कवच वेगळं असं सगळं त्यांनी वेगवेगळं करून ठेवलं होतं. हे खेकडे साफ करण्यासाठी त्यांना बराचसा वेळ गेला, म्हणजे साधारण अर्धा तास तरी हेच काम सुरू होतं त्यांचं स्वच्छ करण्याचं. माझे मिस्टरही हाताखाली काम करत होते, पण माझं काम इथे भाकऱ्या करण्याचं सुरू होतं, कारण मला काही ते येत नव्हतं, कारण कधी मी केलंही नव्हतं. त्यामुळे हे काम आमच्या आत्याबाईच करत होत्या. तर असे सगळे त्यांनी स्वच्छ करून साईडला ठेवले होते. मस्त झणझणीत तसं कालवण करून त्या 2 दिवसात त्यांच्या मुलांना धष्टपुष्ट करणार होत्या. त्यामुळे ते मन लावून खूपच काम करत होत्या आपल्या मुलाला धष्टपुष्ट करण्यासाठी, कारण त्यांचं म्हणणं होतं की मी काही त्यांना खेकड्याचं कालवण वगैरे देत नाही आणि त्यामुळे त्यांची तब्येत वगैरे खराब झालेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांचा तो गोंधळ सुरू होता. तर एक एक फारच मन लावून आपल्या मुलाला खाऊ घालण्यासाठी त्या इतक्या मन लावून काम करत होत्या. मी म्हटलं चालू देत तुमचं तुमचं काम. माझं काम इथं भाकऱ्या करण्याचं सुरू होतं. चुलीवरच्या आम्हाला भाकऱ्या खायच्या होत्या, त्यामुळे इथे मी भाकरी करण्यासाठी बसले होते. तर त्यांची भाजी होईपर्यंत मी म्हटलं की भाकऱ्या करून घ्याव्यात, त्यामुळे इथे मी भाकऱ्या करत बसले. तर मध्येच माझ्या मुलींनी विचारलं, मम्मी नांगी म्हणजे काय असतं गं? तर मग मी तिला असं इशाऱ्यामध्ये करून दाखवलं की नांगी काय असते ते. तर ते तिला समजलं. तर मस्त इथे मी चुलीवर गरमागरम अशा भाकऱ्या करत बसले होते. तर मस्त अशा गावाकडच्या भाकऱ्या म्हटलं की एक भाकरीऐवजी 2 भाकरी तर हमखास जातात. पण आम्हाला काही त्या एवढ्या खाऊशी नव्हत्या वाटल्या, कारण आम्हाला ते खेकडा वगैरे बघून इतकं मन नाही झालं. पण ज्यांना सवय आहे त्यांना आवडतं. माझ्या मिस्टरांनाही फारच आवडतं, त्यामुळे त्या खेकड्याचं कालवण खास मिस्टरांसाठी बनवणार होत्या, त्यामुळे मी काहीच बोलू शकले नव्हते. तर माझं काम मी करत होते चुलीवर भाकऱ्या करण्याचं. तर मला चूल काही नीटशी पेटवता येत नव्हती, पण कशाबशा मी सगळ्या भाकऱ्या करून घेतल्या होत्या. भाकऱ्या करण्याच्या अगोदरच मी भात देखील घालून ठेवला होता, कारण हे खेकड्याचं कालवण म्हटलं की यांना बराच वेळ जाणार हे मला माहिती होतं.
त्यामुळे मी भात अगोदरच घालून ठेवला आणि भाकऱ्या देखील करून घेतल्या. कारण कालवण झाल्याच्या नंतर भाकऱ्या करत बसायला खूप वेळ जाणार होता आणि ह्यांना 1 वाजता जेवण करायचं होतं. त्यामुळे अगोदरच मी भाकऱ्या देखील करून घेतल्या आणि माझ्या सगळ्या भाकऱ्या झाल्या तरी ह्यांचं काही झालेलंच नव्हतं. तर इथे माझ्या सगळ्या भाकऱ्या झाल्या तरी त्यांचं साफ करणं सुरूच होतं. 2-3 वेळा पाण्याने त्याला स्वच्छ करायचं होतं, त्यामुळे त्या स्वच्छ करत बसल्या होत्या. असं त्याला खेकड्यांना बराच वेळ लागतो स्वच्छ करण्यासाठी. ज्यांना माहिती आहे त्यांनाच ते कळतं, तर आपल्याला काही माहिती नव्हतं, त्यामुळे आपल्याला ते कंटाळवाणं काम वाटलं होतं. तर असं सगळं स्वच्छ त्यांनी 2-3 पाण्याने करून घेतलं आणि सगळं असं वेगवेगळं ठेवून घेतलं होतं. तर हे नांगी त्यांनी स्वच्छ केली. आता त्या या ज्या कवट्या आहेत त्या स्वच्छ करणार होत्या. त्याला काय म्हणतात ते काही मला माहिती नव्हतं. आमच्या आत्याबाईंनी देखील त्याला काय म्हणतात ते सांगितलं नव्हतं. तर अशा पद्धतीने त्यांनी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्याला ज्या नांग्या असतात त्या त्यांना टेचून घ्यायच्या होत्या. तर इथे त्या गावाकडे पाट्यावरच टेचल्या जातात. तुम्ही जर शहरामध्ये असाल तर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी चालतं. अशा छान बारीक अशा याला वाटून घ्यायच्या असतात. जे कोणी खात असेल त्यांना नक्कीच माहिती असेल की या नांग्या कशा पद्धतीने वाटायच्या असतात. तर एक एक नांगी त्यांनी छान अशी बारीक ठेचून घेतली. जेवढी शक्य असेल तेवढी याला बारीक अशी ठेचून आणि नंतर वाटून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने अगोदर एक एक नांगी त्यांनी ठेचून घेतली आणि ठेचल्यामुळे ती काही बरीचशी बारीक होत नाही. त्यामुळे नंतर त्यांनी वाटून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने त्यांनी छान अशी बारीक वाटून घेतली. म्हणजे जितकी शक्य असेल तितकी बारीक वाटून घ्यायची आणि रस्सा बराच टेस्टी होतो असं म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी वाटून घेतली. इथे मिस्टर देखील मला वाटण्यासाठी मदत करत होते. तर ते मला खोबरं बारीक चिरून देण्यासाठी मदत करत होते. तर मध्येच आमच्या आत्याबाई ओरडल्या, कारण आमच्या घरात पुरुषांनी काम केलेलं चालत नाही. तर गावाकडे आले की ते मला मदत करत नाही, पण शहरात असलो की ते मला बरीचशी मदत करतात. त्यामुळे मी त्यांच्या हातातून ते काढून घेतलं आणि मी बारीक करायला घेतलं खोबरं. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी जे नांग्या वाटून घेतल्या होत्या त्या आता गाळून घेत आहेत आणि जो पुन्हा राहिलेला जो चोथा असतो तो पुन्हा त्या पाट्यावर बारीक वाटून घेणार आहेत. तर हे जे काळं पाणी निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता वाटीमध्ये, त्या काढून घेत आहेत. त्यातला जो नांगीचा जो भाग अजून राहिलेला आहे तो पुन्हा त्या वाटून घेणार आहेत आणि जे वाटीमध्ये पाणी आहे ते आपल्याला रश्श्यामध्ये वापरायचं आहे. तर असं 2-3 वेळा ते वाटून घेणार आहे. म्हणजे बराचसा जो नांग्यामधला अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो, त्यामुळे ते पाणी आपल्याला रस्स्यामध्ये वापरायचं असतं. तर 2-3 वेळा या नांग्या आपल्याला बारीक अशा वाटून घ्यायच्या असतात. तर म्हणजे जमेल तितकं आपल्याला हे बारीक असं ठेचून घ्यायचं. तर इथे माझ्या वाटणाची देखील तयारी झाली होती. वाटण म्हणजे आपलं रेग्युलर जे कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण मी तयार करून ठेवलं होतं. माझी वाटण देखील तयार करून झालं. आता आमच्या सासूबाई या गॅसवर फोडणी करून घेत आहेत. चुलीवर माझं काम सुरू होतं त्यामुळे त्या गॅसवर करून घेणार होत्या. तर त्यांनी एक कांदा आणि एक टोमॅटो घालून घेतला पातेल्यामध्ये आणि त्या त्यांच्या पद्धतीने करणार होत्या, त्यामुळे मी काही मध्ये बोलले नव्हते. तर त्यांनी अगोदर कांदा आणि टोमॅटो घालून घेतला आणि ते परतवून घेऊन त्यामध्ये नंतर त्यांनी तेल घालून घेतलं. तर तेल त्यांनी त्यांच्या अंदाजानेच घातलं, त्यांना सवय आहे तेवढ्या अंदाजात त्यांनी ते तेल घालून घेतलं आणि कांदा टोमॅटो परतवून घेतलं. ते कांदा आणि टोमॅटो एकत्रच परतवून घेतात. तर नंतर त्यांनी जे ताटामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले थोडेफार नांगी आणि थोडीफार कवच असं ठेवलं होतं, त्याला त्यांनी हळद मीठ घालून ठेवलं. खेकड्याची भाजी 2 प्रकारे केली जाते. तर एक भरून केली जाते, एक डायरेक्टच रस्स्यामध्ये घालून केली जाते. तर त्या भरून न करता डायरेक्टच करणार आहेत, त्यामुळे ते खेकडे हळद आणि मीठ घालून मॅगिनेट करून ठेवत आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी ताटामध्ये ते मॅगिनेट करून ठेवलं आणि तेलामध्ये थोडाफार कढीपत्ता देखील त्यांनी घालून घेतला. तर या फास्ट प्रोसेसमध्ये करत होत्या, तर त्या काय घालतायत ते अधूनमधून स्किप होत होतं माझ्याकडून. तर त्यांनी जे मॅग्नेट केलेलं खेकडे होते ते घालून घेतलेत. थोडेफार नांगी देखील त्यांनी ठेवली होती आणि त्याचं जे कवच आहे
ते त्यांनी घालून घेतलं. तर 1-2 मिनटं त्यांनी हे परतवून घेतलं. नांगी आणि कवच जे होतं ते तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे ते थोडीफार शिजली जातात, त्यामुळे थोडंफार त्याला परतवून झाल्याच्या नंतर झाकण लावून साधारण 1-2-3 मिनटं तरी त्यांनी असंच ते शिजवून घेतलं. नंतर झाकण काढून घेतलं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने त्यांनी परतवून घेतलं. आता पुन्हा त्या छान मिक्स करून घेत आहेत आणि त्यामध्ये आपण जे खेकड्यामधला जो पिवळा भाग साईडला काढून ठेवला होता तो आता यामध्ये त्या घालून घेणार आहेत. याने जे आहेत ते भाजीला छान टेस्ट येते, त्यामुळे हा भाग रस्स्यामध्ये घातला जातो आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं असतं. तर हा पिवळा भाग घालून झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, म्हणजे तो पिवळा भाग जो आहे तो देखील छान तेलामध्ये उतरला गेला पाहिजे, म्हणजे एकजीव झाला पाहिजे, म्हणून तेलामध्ये परतवून घ्यायचा तो. आणि नंतर यामध्ये गरजेनुसार आपण पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, कारण आपण खेकडा जो आहे तो अगोदर मॅग्नेट केला तेव्हा देखील हळद घातली होती आणि नंतर देखील हळद घालून घ्यायची आहे. आता आपण रस्स्यानुसार हळद घालून घ्यायची, त्यामुळे पुन्हा पाव चमचा हळद घालून घेतली आणि पुन्हा छान ह्याला परतवून घ्यायचं आहे. जितकं जास्त परतवून घेऊ तितकं जास्त टेस्टी होतं, त्यामुळे त्यांनी बराच वेळ तेलामध्ये परतवून घेतलं आणि नंतरच यामध्ये त्यांनी वाटण घालून घेतलं. तर अगोदर या वाटण घालून घेत नाही, नंतरच वाटण घालून घेतात. एरवी आपण भाजी करताना अगोदर वाटण घालून घेतो आणि नंतर जी भाजी आहे ती घालतो, पण यांच्या गावाकडच्या पद्धतीमध्ये अगोदर भाजी घातली जाते आणि नंतर वाटण घातलं जातं. पुन्हा तेलामध्ये छान वाटण परतवून घेतलं त्यांनी, म्हणजे जो वाटण घातलेला भाग आहे तो देखील तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आणि झाकण लावून पुन्हा त्यांनी त्याला 1-2-3 मिनटं शिजवून घेतलं. आणि इथे त्या फास्टमध्ये करत होत्या, म्हणजे वेगळे पद्धत आहे त्यांची, त्यामुळे मसाला घातल्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर छान त्यांनी मसाला घालून सुद्धा परतवून झाकण लावून ठेवलं होतं 1-2-3 मिनटं, म्हणजे मसाल्याला आपण जे वाटण घातलं होतं त्याला छान तेल सुटेपर्यंत झाकण लावून परतवून घेतलं. आता यामध्ये जे आपण अगोदर नांगी धुवून ठेवलेलं काळं पाणी होतं ते यामध्ये घालून घेतलेलं होतं. नांगी गाळून घेतलेलं पाणी आणि जो पिवळा भाग आहे तो यामध्ये घातला जातो, तर यानेच भाजीला छान टेस्ट येते. तर पाणी घालून झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये जो काही मसाला राहिलेला होता त्यामध्ये देखील थोडंसं पाणी घालून घेतलं, म्हणजे मसाला तो वाया जाऊ नये यासाठी, आणि ते देखील पाणी यामध्ये घालून घेतलं. छान सगळं मिक्स करून घेतलं आणि साधारण 15 मिनटं तरी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर त्यांनी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान मिक्स करून भाजीला उकळी काढून घेतलेली आहे. तर इथे चुलीवर नंतर त्यांनी भाजी ठेवली. माझी सगळी चुलीवरची कामं झाल्याच्या नंतर भाजी उकळण्यासाठी चुलीवर ठेवली. तर मस्त इथे भाजीला उकळी फुटलेली होती आणि गरमागरम असा रस्सा इथे आमच्या साहेबांना पिण्यासाठी दिलेला होता. आता हा रस्सा पिऊन आमचे साहेब धष्टपुष्ट होणार होते, त्यामुळे गरमागरम रस्सा ते पीत त्याचा आनंद घेत इथे बसले होते. तर अंगणामध्ये बसले आणि सोबतच खेकडा देखील खात बसले होते. तर त्यांची फेवरेट डिश आहे, त्यांची खूप दिवसापासून जी इच्छा होती त्यांच्या आईच्या हातची खेकड्याची भाजी खाण्याची. तर मस्त एन्जॉय घेत ते खात बसले होते आणि मुलींना देखील शिकवत होते की भाजी कशी खायची असते ते, कारण त्यांनी कधीच खाल्ली नव्हती, त्यामुळे ते मुलींना शिकवतच खात बसलेले होते. तरी ते अशा पद्धतीने आमची गरमागरम खेकड्याची रस्सा भाजी तयार झाली होती आणि आमच्या सासूबाईंनी त्यांना जेवण सर्व करून दिलेलं होतं. तर हे आमच्या सासऱ्यांचं ताट होतं आणि आता त्या त्यांच्या मुलांना खायला देत होत्या. तर मस्त गरमागरम असं खेकड्याचं कालवण इथे त्यांनी सर्व केलं. मस्त वडिलांसोबत त्यांनी त्याचा आनंद घेत खेकड्याचं कालवण एन्जॉय केलं. तर आजचा हा स्पेशल ज्यांना खेकडा आवडतो त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ होता. तर
तर आजची ही खेकड्याची रस्सा भाजी, तीही गावाकडच्या पद्धतीची. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही सगळे इथे खेकड्याचं कालवण एन्जॉय करतोय, तर तुम्हीही नक्की एन्जॉय करा. तर तर आजचा हा आमचा गावाकडचा छोटासा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.